अनुया, ऐकलं का? आजच्या आपल्या सराव पत्रिकेचं नाव आहे वर्णमाला वाचा. क्रमानुसार नसलेले अक्षर ओळखा, रिकाम्या जागी लिहा. पाहूया तर कोण आहे असं ते. काय दिलं इथे नेमकं? तर या तक्त्यामध्ये प्रत्येक रांगेत मुळाक्षरं आहेत. ही निळ्या अक्षरात लिहिलेली मुळाक्षरं पहा. त्याच्यात कुठेतरी एक रिकामी जागा तुम्हाला दिसेल. या रांगेत इथे आहे, या रांगेत इथे आहे, असं प्रत्येक रांगेत कुठेतरी रिकामी जागा आहे. म्हणजे तिथलं एक मुळाक्षर लिहायचं ठेवलंय आणि ते आपल्याला लिहायचं आहे. त्यासाठी मदत काय आहे? इथे तुम्हाला 2 मुळाक्षरं दिली आहेत. तुम्हाला त्यातलंच एक मुळाक्षर इथे लिहायचं आहे. कोणतं लिहायचं? तर आपल्याला आपली वर्णमाला आठवते. पहा बरं, मी दाखवते तुम्हाला. पहा, ही वर्णमाला आपल्याला आठवते की नाही? आपण बोलायला शिकलोत आणि आपल्याला माहीत आहे कोणानंतर कुठलं अक्षर येतं. जसं अ नंतर आ नंतर ई, किंवा इथे ख नंतर ग, ग नंतर घ, आपल्याला माहीत आहे. मग तसं इथे आपण शोधूया ते जे न लिहिलेलं अक्षर आहे ते कोणतं आहे. मग पाहूया बरं. पहा, कुठलं घेऊया आपण? कुठलं घेऊया? हे घेऊया. मग पाहूया, वाचूया. ट ठ, काहीतरी लिहायचं राहिलंय. ढ ण, ट ठ, काहीतरी राहिलंय. ते काय राहिलंय? इथे पाहूया. ही 2 मुळाक्षरं आहेत. त्यातलं एक आपलं उत्तर असणार आहे. काय आहेत ती मुळाक्षरं? एक तर ड आणि दुसरं आहे ई. पण आपल्याला कुठलं चालणार आहे? पहा, ट ठ ड. ठ नंतर कोण येतं? ड. म्हणजे आपल्याला इथे ड ला अशी रेघ